तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली। पालकमंत्रीपद गेल्यावर धनंजय मुंडे यांना उपरती झाली, आता तरी नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। बीडची बदनामी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी केली अशी टीका सुद्धा त्यांनी। आपल्यासोबत अजित पवार गटाचे आमदार प्रकाश दादा सोळंके आहेत। दादा, तुम्ही मागणी केली होती धनंजय मुंडे पालकमंत्री नकोत, एक मागणी मान्य झाली, अजित पवार पालकमंत्री झाले, तुमची काय नेमकी या सगळ्यात पहिली प्रतिक्रिया? अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले ही आमच्या सर्वांच्याच दृष्टीनं आणि विशेषतः माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। धनंजय मुंडे यांना पालकमंत्री आपण करू नये। बीड जिल्ह्याचं पालकमंत्री इथलं वातावरण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून, इथल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी घ्यावं अशी आग्रही मागणी आम्ही काही 4 आमदारांनी मिळून त्या ठिकाणी केली होती आणि आम्हाला आनंद आहे की आमची ही मागणी या ठिकाणी मान्य करण्यात आली। अजितदादा हे एक खंबीर नेते आहेत आणि विकास पुरुष आहे, विकास करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि आता बीड जिल्ह्यातलं जी अशांत परिस्थिती आहे ती निवळण्यामध्ये आणि परत एकदा विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्यात मोठं काम व्हावं या दृष्टिकोनातून अजितदादांचं पालकमंत्रीपद घेणं हा आमच्या दृष्टीनं एक शुभ संकेत आहे असं आम्ही मानतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।